make us who we are. So I'll dream until I make it real, and all I see is. हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या वेट लॉस जर्नीचा चौथा दिवस अगदी सोपा होता. पहिल्या दुसऱ्या दिवसासारखा इतका अवघड गेला नाही. म्हणजे आज आम्हाला सवय झालेली आहे की लवकर उठायला लागणार आहे, व्यायाम करायचा आहे, वेट लॉस करायचा आहे. या सगळ्या गोष्टींचं मोटिवेशन घेऊन आज सकाळी लवकर आम्ही उठलेलो होतो. आजचा दिवससुद्धा अतिशय सुंदर होता. आज सूर्य उगवण्याआधी आम्ही उगवलेलो होतो. म्हणजे काल आम्हाला उशीर झालेला होता, तोपर्यंत चंद्र सूर्य सगळे आकाशात होते. आज पण चंद्र आहे आकाशात, पण अजून सूर्यदेव आलेले नाहीत. तर मग म्हटलं चला आज लवकर आलो आहे तर पटापट आपण व्यायाम करूया. तर मित्रांनो, आज वेगळासा शॉर्ट व्हिडिओ काही एडिट केला नाही. एकच व्हिडिओमध्ये आम्ही पूर्ण टोटल म्हणजे जेवढा वेळ आम्हाला व्यायाम करायचा आहे तेवढा वेळ मोबाईल लावलेलाच होता आणि मस्तपैकी फास्टमध्ये व्यायाम चाललेला होता आज आमचा. तर वेट लॉस जर्नीमध्ये बऱ्याच जणी इंटरेस्टेड आहेत. काही जणांचे मला व्हॉट्सअपला DM आले की ताई वेगळा ग्रुप बनवा वगैरे. तर मैत्रिणींनो, ज्या इंटरेस्टेड आहेत, ज्यांना करायचं आहे त्यांनी मला सजेस्ट करा. मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते माझा, तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण सेपरेट ग्रुप बनवूया. काही वर्षांपूर्वी म्हणजे 2-3 वर्षांपूर्वी मी आणि माझी मैत्रीण गायत्री तिने एक ग्रुप बनवलेला होता की 10,000 पावलं रोज चालायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट ग्रुपला टाकायचा. तर बरेच जण मोटिवेट होत होते, बरेच जण व्यायाम करत होते. तर असंच आपण आत्तासुद्धा करू शकतोय. तर मैत्रिणींनो, तुम्ही एक छोटासा व्हिडिओ तुमचा शूट करायचा आहे, तो टाकायचा आहे आणि आपला ग्रुपचा कोलॅज करून मी माझ्या इन्स्टा ID मेन्शन करून जे इंटरेस्टेड आहेत त्यांना आपण हे करू शकतो, कोलॅब करू शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्ही इंटरेस्टेड आहात की नाही. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हाला डेली ब्लॉगिंग, स्टिचिंगचे व्हिडिओ, सेलिंगचे व्हिडिओ, त्यानंतर आत्ता मी नवीन सुरू केलेलं वेट लॉस जर्नी, डेली रुटीन, किचन क्लिनिंग, होम डेकोर सगळे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलला बघायला मिळतील. त्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओसुद्धा मी कधी शेअर करते बरं का. तर ते सगळं तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, त्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करावं लागेल. त्यामध्ये जर तुम्हाला बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला काय ॲडिशनल मिळणार आहे, तर मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. आणि बऱ्याच जणींचं कमेंट आलेल्या होत्या मला की ताई एडिटिंग कशी करता ते शिकवा, एडिटिंग कशी करता ते शिकवा. तर मैत्रिणींनो, मी तुमच्यासोबत नक्कीच तो व्हिडिओ पुढे घेऊन येणार आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर वेट लॉससाठी मला मोटिवेशन पाहिजे होतं आणि ते मला मिळालेलं आहे. आणि मी मागील व्हिडिओप्रमाणे सांगितल्याप्रमाणे 21 दिवस मी हे डेली चॅलेंज घेतलेलं आहे. बाय एनी चान्स एखादा दिवस गेला तरची गोष्ट वेगळी आहे, पण मी ट्राय करणार आहे माझा बेस्ट देण्याचं. ही एक स्टेप होती जी मला जमतच नव्हती आणि माझी मैत्रीण फास्ट करत होती, पण मी सुद्धा ही स्टेप एक दिवस नक्की करणार आहे. तर ती काय आहे, करू शकेन की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात आपण सगळं करतो. मुलाची काळजी घेतो, नवऱ्याची काळजी घेतो, सासू सासरे, आई वडील, दीर नणंद, भाऊजाया, बहीण भाऊ बहिणी सगळ्यांची काळजी घेतो आपण. पण स्वतःची काळजी घेण्यासाठी वेगळा असा वेळ काढतो का हो? नाही ना. मग स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, स्वतःसाठी थोडा वेळ द्या, व्यायाम करा, स्वतःचं स्किन केअर करा, हेअर केअर करा. मेनिक्युअर पेडिक्युअर करायला नसेल जमत तरीसुद्धा आपले पाय स्वच्छ करणं, कधीतरी नेलपेंट लावणं, कधीतरी मेहंदी काढणं, कधीतरी छोटासा मेकअप करणं, कधीतरी सजणं धजणं. जसं आपण म्हणतो ना की नवऱ्याकडे आपल्याला खूप काही मागायचं नसतं, पण नवऱ्याने साधा 20 रुपयाचा गजरा जरी आणून दिला ना तरी आपण खुश होतो. तसंच आपण स्वतःसाठी पण थोडीशी गोष्ट केली ना तरी स्वतः आपण खुश होतो आणि आपण स्वतः दिवसभर फ्रेश राहतो, मोटिवेट राहतो. त्याचसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायचा आहे, स्वतःची केअर करायची आहे. तर मैत्रिणींनो, मी माझ्या व्हिडिओमधून बऱ्याचदा त्याच गोष्टी सांगत असते. मी आधी या गोष्टींचा विचार करत नव्हते, पण आता बराच वेळ झाला आहे मी पुढे आलेली आहे आणि तसं मला समजते की यार आपण आपल्याकडे लक्ष देत नाही, आपण बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतोय. त्यामुळे सकाळी मी साधारण
3 वर्षापासून तर 6 महिन्यापूर्वी माझं रुटीन वेगळं होतं. मी सकाळी खूप लवकर उठायचे, लवकर शाळेत जायचे, शिवमला घेऊन यायला खूप उशीर व्हायचा, दगदग खूप व्हायची. पण आता तसं होत नाही आहे. गेली 6 महिने सकाळी आरामशीर उठणं, शिवमसुद्धा 10:30ला शाळेत जातो, त्यामुळे सकाळी लवकरच उठायचं असं काही नसतं. त्यामुळे आता स्वतःचा सकाळचा 1 तास स्वतःसाठी द्यायचं हे ठरवलेलं आहे. घरात आल्यानंतर हे बापलेक अतिशय सुंदर मस्त असे एकमेकांच्या कुशीत झोपलेले होते आणि यासारखा आनंद वेगळा कोणताच नसतो. हे सुख आपल्याला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही, ते जे आपल्याला आपल्या मुलांच्या कुशीत मिळतं. तर बघू शकताय आता 7:45 7:15 झालेली आहेत कदाचित. बऱ्याच लवकर आम्ही गेलेलो. त्यानंतर इथे कोणत्या पक्ष्याने घरटं बनवलं आहे मला माहीत नाही, पण बघू शकता इथे अंडं आहे की नाही ते मी आधी चेक केलं आणि त्यानंतर ते घरटं काढून घेतलं तिथून. कारण एकदा एक पक्षी बसला ना अंडे ठेवून तर तो 1.5-2 महिने काही तिथून जात नाही. त्यानंतर आपल्याला तिथे काहीच करता येत नाही. तर अंडे काही नव्हते तिथे, तर मी तिथे असलेलं सगळं गवत आधी बाजूला काढून घेतलं. त्यानंतर इथे सुद्धा बघा घरटं केलेलं आहे. मी आधी अंडी आहेत का बघितली आणि मला माहिती आहे की मी आत्ता हे काढलं ना ते अजून 1 दिवसाने परत एवढं सगळं गवत इथे तयार करतात. मला तर आता असं वाटायला लागलं ना घरात एक बकरी पाळली असती तरी या गवतावरती जगली सुद्धा. बाजूला काढून घेतलेले आहेत. त्यानंतर बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की ताई वॉशिंग मशीनमधून कुबट वास येतो. तर मैत्रिणींनो, बऱ्याचदा आपण कपडे बाहेर काढून झाल्यानंतर लगेचच झाकण लावून ठेवतो आणि त्यात जे मॉइश्चर असतं ते बाहेर निघण्यासाठी जागा नसते किंवा तो वास बाहेर निघण्यासाठी जागा नसते, म्हणून त्यातनं कुबट वास येणं, खराब वास येणं हा प्रकार होतो. तर मित्रांनो, तुम्ही असं जेव्हा कपडे काढून घेतात त्यावेळेस मशीनचं झाकण असं बराच वेळ उघडं ठेवा, म्हणजे कुबट वास येण्याचा किंवा इतर कोणतीही दुर्गंधी येण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. तर कपड्यांमध्ये ह्या 2 वस्तू होत्या त्या मी काढून घेते. हे पाटीवरची पेन्सिल होती. करून आणलेला होता आणि बघू शकता तुम्ही मी भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवताना धुवून घेत असते आधी. भेंडी ही कधी कधी घाईघाईत आपण तशीच घेतो वापरायला, मग ती तशीच कापून टाकू नये यासाठी ती धुवून सुकवून आणि मग नंतर कापायला लागते, नाही तर चिकट होते. पण तसं न करता जर भाजी आता आणली आणि लगेच धुवून ठेवली तर ती सुकलेली असते छान, आणि ज्यावेळेस तुम्हाला ती कट करायची आहे त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. त्यानंतर मिरचीचे देठ मी काढून ठेवते, म्हणजे मिरची जास्तीत जास्त दिवस टिकते. आणि टोमॅटोसुद्धा लगेच मी बऱ्याचदा वापरायला घेते. त्यामुळे भाजीपाला आणल्यानंतर जो भाजीपाला धुवून ठेवणं शक्य असतं, जो घाई गडबडीत लगेच लागतो मला, तर तो मी स्वच्छ करून ठेवते या पद्धतीने. तर टोमॅटो मस्त छानपैकी धुवून घेतलेले आहेत, मिरचीचे देठ काढून मिरचीसुद्धा धुवून घेतलेली आहे. त्यानंतर भेंडीसुद्धा धुवून ठेवलेली आहे, म्हणजे झटपट मला जर फरशी असेल आणि सकाळी पटकन भेंडीची भाजी करायची आहे तर मी पटकन याचे देठ मागचा पुढचा भाग काढून लगेच भाजी करायला घेऊ शकते. तर ही टिप तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.